नमस्कार, मी प्राध्यापक वैभव गाडगे सर्वांचं यशाच्या राजमार्ग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत आहात, करत रहा। कंबाईनची जी जाहिरात आहे ते येणार आहे थोड्या दिवसामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मराठा आरक्षणाचा जो काही चर्चेचा विषय होता, आता त्याच्यावर थोडंसं पेंडिंग आहे, त्याचा निकाल जो आहे तो येईलच। तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण जे आहे त्याचा जो रिझल्ट आहे येईल, त्याच्यानंतर जे काय आपले MPSC असेल किंवा त्या इतर काय आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्या तारखा होतील, त्याच्यानुसार तुमच्या परीक्षा होणार आहेत। आणि त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा जो आहे तो तुम्ही जो अभ्यास करताय याच्यामध्ये आपण मराठा आरक्षणाचा विषय जो आहे त्याच्यावरती रिझल्ट किंवा त्याचा निकाल आहे तो वेळेत लागेल, तुमच्या परीक्षा होतील। आता प्री आणि मेनचा थोडासा आपण जर विचार केला, आता परीक्षा कधी होतील हे नक्की ती तारीख आपण सांगू शकत नाही, परंतु थोडंसं अभ्यासाचं नियोजन आपण करू शकतो की बाबा आपल्याकडे थोडा वेळ आहे आणखी, म्हणजे निकाल लागणार त्याच्यानंतर थोडासा आपल्याला परीक्षेच्या तारखा येणार, ह्यात 1-2-3 महिन्याचा साधारणपणे अंदाजे कालावधी जाऊ शकतो किंवा पुढे मागं थोडंसं होऊ शकतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्री असेल आणि मेन असेल, म्हणजे तुमची पूर्व परीक्षा असेल किंवा तुमची मुख्य परीक्षा असेल, याच्यामध्ये अभ्यासामध्ये एक साधारणपणे 80 ते 85% आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी सारखंच आहे। एक 15-20% फरक जर आपण थोडासा घेतला तर तुम्हाला ह्या वेळेमध्ये काय करायचं, तर या वेळेमध्ये तुम्ही व्याकरण असेल, मराठीमधलं असेल, इंग्लिशमधलं असेल, हे व्याकरण जे आहे आता ज्याचं इंग्लिश थोडंसं जेमथेम आहे त्यांनी थोडंसं 1-2 तास जरी साधारणपणे त्याच्यावर वेळ दिला तर तुमचा स्कोर यायला आणखी थोडीशी मदत होईल। आणि मग अशी म्हणल्याप्रमाणे सिलेबस काही जास्त फरक नसतो, म्हणजे आता अभ्यास करायचा कसा, तर अभ्यास करत असताना जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, त्या थोड्याशा रेफर करा। त्याच्यानुसार तुम्ही जर स्टडी केला तर 100% रिझल्ट येणार हे आपल्याला तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडल्यानंतर तुम्हाला अंदाज स्वतःला वैयक्तिक येतोच, लक्षात घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे आता लोकसभेची जी काही इलेक्शन आहेत त्याचा प्रचार वगैरे आता सुरू झालेला आहे, आणि इतर त्यानंतर लोकसभेचं जे इलेक्शन आहे ते झाल्यानंतर परत आपलं महाराष्ट्र विधान परिषदेचं जे काही इलेक्शन असेल किंवा महाराष्ट्र विधानसभा असेल त्याच्या लोकसभेनंतर लगेचच इलेक्शन सुरू होईल। त्यामध्ये पण थोडासा वेळ इकडे तिकडं न घालवता आपण आपल्या अभ्यासाकडे फोकस करा। हे राज्य सरकार असेल किंवा आपलं लोकसभेचं असेल, हे विषय तुमच्या डोक्यात राहू द्या, त्याचासुद्धा आपल्याला राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करायचा आहे, ते अभ्यास करा। परंतु आता बघताय राजकारण किती विचित्र सुरू आहे, कारण राजकारण हे राजकारण असतं ज्याविषयी आपण जास्त न बोलता आपण आपलं जे काही अभ्यासाचं जे काही तयार झालेलं पोषक वातावरण आहे ते तुम्ही बिघडू देऊ नका, त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका। अखंड गतीमधून सार्थकता आपण ऐकलं असेल, तर हे तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिला आणि अभ्यास चालू ठेवला तर त्यामध्ये खंड पडू देऊ नका। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका असेल की परीक्षा कधी येईल, मग आमचा अभ्यास स्लो होईल, ह्या गोष्टी मनातून थोड्याशा काढून टाका, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, अभ्यास करून जे आपला फ्लो आहे अभ्यासाचा त्याच्यामध्ये खंड न पडता अभ्यास करून तुमचा स्कोर वाढवता येईल। म्हणजे एक मिळालेली संधी आहे, जे होतं ते चांगल्या करताच होतं असं म्हणून। आणि परीक्षा पुढे गेला म्हणजे 10-15 वर्षांना परीक्षा पुढे गेलेली नाही, एक थोड्या दिवसामध्ये परीक्षा येणारच आहेत, परीक्षा होणारच आहेत, तुमचा रिझल्ट येणारच आहे, तुम्ही यशस्वी होणारच आहे, यामध्ये तिळ मात्र ही शंका अजिबात घेण्याचं कारण नाही। तुम्हाला आमच्या यशाच्या राजमार्गावरून खूप खूप शुभेच्छा, कायमस्वरूपी सदा सर्व काळ असतातच। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर यूट्यूब चॅनल आहे, कमेंटमध्ये कळवा, टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर खाली स्क्रीनवरती नंबर असेल किंवा तुम्हाला तिथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला असेल, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमच्या अडचणी विचारू शकता। तुम्हाला नोट्स असेल, व्हिडिओ लेक्चर असतील, इतर काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा, आमच्याशी चर्चा करा, त्यातून आपण जरूर एक मार्ग काढूया। आणि तुम्हाला परीक्षेसाठी येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका, याच्यासाठीच हा व्हिडिओ आजचा बनवला होता। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, या ठिकाणी थांबूया। थँक्यू।